हॅलो, नमस्कार सखींनो. उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. हे बघा, आज आपण हा पदार्थ बनवणार आहोत. तर हे पहा, आपण पोह्यांपासून मस्त असे खमंग कुरकुरीत असे भजे केलेले आहेत. तुम्हाला दिसत असेल किती कुरकुरीत असे हे भजे झालेले आहेत, पोह्यांपासून बनवलेले आहेत. तर तुम्हाला जर ही रेसिपी थोडी जरी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब केलं म्हणजे रोजच्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. आणि कसे बनवले त्यासाठी पुढे पूर्ण व्हिडिओ पहा. तर हे पहा, ज्यांना आपण पोह्यांपासून भजी बनवणार आहोत. एकदम कुरकुरीत, एकदम टेस्टी असे लागतात. खमंग कुरकुरीत असे पोह्यांपासून भजी होतात. तुम्ही भरपूर असे वेगवेगळ्या प्रकारची भजी पाहिली असतील, पण प्रथमच मी पोह्यांची भजी बनवत आहे. एकदम छान लागतात. हे ना स्वच्छ अशा पाण्याने धुवून घ्यायचे पोहे. आता यातलं पाणी ओतून काढते. तर हे पहा, छान असं मी पोहे 2 पाण्याने धुवून घेतलेले आहेत. थोडंसं पाणी ठेवून, कारण हे मऊ होण्यासाठी एकदम मऊ असे झाले पाहिजेत. चांगले पोहे भिजले पाहिजेत. आता त्यामध्ये घालण्यासाठी मी छोटा कांदा घेतलेला आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे आणि कोथिंबीर. तर आपण कांदा चिरून घेऊया. बारीक कांदा चिरायचा आहे. असा मोठा मोठा नाही चिरायचा, एकदम बारीक बारीक असा चिरूया आपण कांदा. एकदम असं बारीक बारीक चिरून घेतलेला आहे कांदा. छान असं बारीक चिरून झालेला आहे. आणि तुमच्या चवीनुसार तुम्ही हिरवी मिरची घ्या किंवा हिरव्या मिरचीचा ठेचा घातला ना तरी पण चालेल. ते आता मी मिरची बारीक चिरून घेतली. खरंच एकदा ट्राय करा. खूप टेस्टी अशी भजी कुरकुरीत होतात. खमंग कुरकुरीत अशी पोह्यांची भजी तयार होतात. चिरून झालेली आहे आपली. आता मी कोथिंबीर धुवून घेते आणि चिरून घेते. तर ही कोथिंबीर पण चिरून झालेली आहे. पोहे पण आपल्या असे मऊसूत झालेले आहेत. आता त्याच्यामध्ये आपण 2 चमचे बेसन पीठ घालून घेऊया. हा 1 चमचा, हा दुसरा चमचा. आणि त्याच्यात मीठ घालायचे. चवीनुसार आपण मीठ घालून घेऊ. सगळं कांदा, हिरवी मिरची, छान एकजीव करून घ्यायचे आपल्याला. म्हणजे कसं हे मॅश झाले पाहिजेत पोहे चांगले. तर हे पहा, आपला पोहे चांगले मॅश करून घेतलेले आहे. त्याच्यात थोडासा असा ओवा घ्यायचा आणि क्रश करून घालायचे. थोडेसे असे धने घ्यायचे चमच्यावर आणि ते पण असे क्रश करून टाकायचे. आता कुटून घालायचे. आता ही कोथिंबीर घालायची. धने असे कुटून घातले ना खूप छान असे टेस्ट येते. धने आणि ओवा. अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आपल्याला. कारण आपण जसं भजीचं नेहमीचं भजीचं पीठ कालवतो ना तसं नाही कालवायचं. हे जराशी घट्ट असं कालवायचंय. थोडीशी हळद घालू म्हणजे छान कलर पण येतो. चिमूटभर असा ओवा घालायचा, ते खायचा सोडा घालायचा आहे. सर्व आता मॅश करून घ्यायचे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. हे सर्व आता आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे मी. हे पण असं घट्ट झालेलं आहे. बघा, असं घट्ट करून घ्यायचंय. तर हे पण झालेलं आहे आपलं. हे पण आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे. आणि भजी सोडताना ना मोठाच गॅस ठेवायचा, नाही तर काय होतात भजी मग विरघळून जातात. त्यासाठी आणि भजी अशी छोटी छोटीच करायची आहे.
थोडी थोडी आपण तळून घेऊया. तर हे आपण आता उलटून घेऊया. बघा दिसतानाच कसे दिसतात, एकदम भारी असे, खूप टेस्टी लागतात, कुरकुरीत लागतात. तर हे पहा छान असे आपले भजे तळून झालेले आहेत. आता बाकीचे सर्व मी असेच तळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. हे पहा आपले भजे तयार झालेले आहेत. बघा एकदम मस्त खमंग, एकदम कुरकुरीत असे, एकदम टेस्टी असे आपले हे सर्व पोह्यांचे भजे तयार.